आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। अजित पवार यांच्याकडे चर्चेसाठी गेलेले अंकुश काकडे हे नाराज होऊन निघालेले आहेत। राष्ट्रवादीच्या विद्यमान जागांवर पवारांच्या पक्षाकडून दावा करण्यात येतोय। पुण्यात अजित पवार आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्र आहे। काही जागांवर अडचण आहे, त्यामुळे अंकुश काकडे नाराज होऊन निघाले। यामुळे अंकुश काकडेंनी माध्यमांसोबत बोलणं देखील टाळलं। तर इकडे घाटकोपरमधील प्रभाग क्रमांक 131 मधून राखी जाधव यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। राखी जाधव यांचा भाजपमध्ये प्रवेश होताच त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। घाटकोपरमधून राखी जाधव यांना तिकीट मिळालं आणि त्यानंतर नाराजी व्यक्त केली जाते। आपण पाहतोय प्रकाश मेहता यांनी आता या संदर्भात नाराजी व्यक्त केलेली आहे। राखी जाधव यांना उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानंतर प्रकाश मेहता मात्र नाराज असल्याचं पाहायला मिळतंय। भाजपच्या माजी नगरसेविका आसावरी पाटील यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। पक्षप्रवेशानंतरच आसावरी पाटील यांना ठाकरेंकडून उमेदवारी जाहीर झाली। प्रभाग क्रमांक 13 मधून आसावरी पाटील यांनी ठाकरे सेनेकडून उमेदवारी घेतली आहे। जळगावमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवाराला अश्रू अनावर झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 10 मध्ये उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या कलाबाईंना अश्रू अनावर झाले। प्रभाग 10 मध्ये ठाकरेंच्या उमेदवारानं अर्ज भरला, त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली। ठाकरेंच्या शिवसेनेच्या 4ही उमेदवारांनी अर्ज भरल्यानं संताप व्यक्त केला जातोय। आमच्या वरिष्ठांना त्यांना बी माहिती नाही का 4ही उमेदवार हा टाकतोय म्हणून असं बंडखोरीपणा करतोय ना तो, त्यांना पण माहिती नाही अजून। मी भरलेला आहे उमेदवार, मी तर पक्षाचाच भरलेला आहे। प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे सगळ्या प्रेसवाल्यांना आणि मी डायरेक्ट आंदोलन करणार आहे, धरती आंदोलन करणार आहे। जे बी माझ्या खिलाफ जाणार आहे ना, जे आता 4 उमेदवारी ज्यांनी बी टाकलेले 10 नंबर वार्डामध्ये त्याच्या खिलाफ